हे बघा, आज मी करते शिमला मिरची बटाट्याची भाजी. हिला ढोबली मिरची सुद्धा म्हणतात. आता ही भाजी सर्व मी धुवून घेतले. आता बटाटे मी कुकरला शिजवायला ठेवते आणि मिरची बारीक चिरून घेते. हे बघा, मी सर्व चांगलं चिरून घेतले. याच्या बिया पण काढल्यात, पण कुठे कुठे आहेत बिया. तुम्हाला काढायचं असेल तर काढू पण शकता, नाही तर चालतं सुद्धा. असं काय नाही. फक्त ज्यांना स्टॉनचा जरा त्रास असतो ती लोक टमाटरमधून अशा कुठल्या पण बिया काढतात. पण मी थोड्या काढल्यात, बाकीच्या आहेत जरा जरा. हे टमाटर, मिरची, कांदा सर्व चिरून घेतलं आहे आणि हिंग, हळद आणि जिरं एक कढईमध्ये तेल घेतलं आहे मी. बटाटे पण याच्यात मी हे बघा शिजवले. आता मी रेसिपीला सुरुवात करते. याच्यासाठी काय जास्त साहित्य लागत नाही. तेल चांगलं गरम झालं आहे. आता यात टाकते मी जिरं. हे बघा, आता टाकते मी यात कांदा. कांद्यासोबतच मिरची पण टाकते. या भाजीबरोबर ना तुम्ही भाकरी, पुरी, चपाती भाकरी आणि पुरी केला तर एक नंबर, मस्तच. आता टाकते यात मी टमाटर. एका बाजूला टाकते हिंग, हळद, सर्व एकत्र झालं ना, कारण का याला पाणी लावायचं नसतं. शिमला मिरचीला पाणी सुटतं, म्हणूनसाठी मी एकत्र सर्व टाकलं आहे. शिमला मिरची पूर्ण याच्यात परतून घ्यायची आणि मग शिजवलेले बटाटे टाकायचे. काय मित्रांनो, एक नंबर लागते हो. मी करते ना, तुम्ही पण एकदा असं करून बघा. तर जरा 2 मिनिटांनी टाकते चिरलेली शिमला मिरची. हे बघा, बटाटे शिजवून घेतलेत मी. आता मी याला काढते बाहेर. डब्बा गरम आहेत. जरा थंड झाले ना की मग चिरून भाजीमध्ये मिक्स करायचे. चांगलं तळलं हे सर्व बघा, मस्त. आता टाकते मी याच्यात चिरलेली मिरची, शिमला मिरची. आता हे सर्व एकजीव करते आणि मग शेवटला मीठ टाकते. म्हणजे का बटाट्याला पण लागेल ना मीठ. आता मी याला झाकून ठेवते. जरा कडक आहे ना शिमला मिरची, जरा नरम होऊ दे वाफेवर. बघते आता कसं झालंय ते. वाव, मस्त झाले. साधारण जरा नरम झाले. आता टाकते मी यात चवीनुसार मीठ. मित्रांनो, मीठ कधी पण टाकल्याच्या नंतर एकदा चेक करून बघायचं, जरा कमी जास्त झालं आहे काय ते. आता मी पुन्हा हिला झाकून ठेवते आणि बटाटे चिरून घेते. वा, मस्त नरम शिजले बघा. आता यात टाकते मी हे बघा शिजवलेले बटाटे, छोटे छोटे तुकडे करून घेतलेत, ते टाकते. मित्रांनो, एकदा करून तर बघा, काय छान लागते भाजी, मस्त एकदम. आता मी पूर्ण मंद आचेवरती झाकून ठेवते, म्हणजे बटाट्याला व्यवस्थितपणे मीठ लागेल. झाकण ठेवलं आहे मी. हे बघा, बाजूला ना पुरीचं पीठसुद्धा मी मळून असं झाकून ठेवलं आहे. हे थोडं झाकून ठेवलं ना का पुऱ्या चांगल्या मस्त फुगतात. वाव, काय मस्त सुगंध येतो आहे खरंच. बघा, छान झाली आहे ना. बघूनच तोंडाला पाणी सुटलं. ही आहे ना, तुम्ही मुलांना डब्यात पण देऊ शकता. फक्त एकच करायचं की त्यात मिरच्या नाही टाकायच्या. साधी असंच हळद, मीठ आणि जिऱ्याची फोडणी देऊन असं करायचं. मिरची नाही टाकायची. मुलं आवडीने खातात. काय छान मस्त झालं आहे. रंग पण छान आला आहे बघा.
आणि तेल जरा मी जास्तच टाकलं आहे. आता इकडे मी पुरीसाठी तेल पण तापायला ठेवलं आहे. तर आता मी आता पुरी तळायची तयारी करते. पीठ मी झाकून ठेवलं होतं 10 मिनटासाठी. मग चांगलं मी आता पुन्हा त्याला तेल लावून जरा मलून घेतलं आणि छोटे छोटे गोले करून पुऱ्या लाटून घेतल्यात. आता मी तळायला घेते पुऱ्या. हे बघा, पीठ आहे ना मलून झाकून ठेवलं ना जरा थोडा वेळ का बघा पुऱ्या काय मस्त टम्मक फुगतात आहे ना, मस्त आहे ना. पुरी फुगवण्याची ना आणखीन एक ट्रिक सांगते. आपण पुरी तेलात सोडली ना की असं जरासं वरून आहे ना प्रेस करायचं, मस्त फुगतात पुऱ्या. बघा, जरा जरा असं हलकं हलकं असं प्रेस करायचं, दाबायचं जरा, मस्त होतात, फुगतात पुऱ्या. पुऱ्या मस्त माझ्या टम्म फुगवून तयार झालेल्या आहेत. आता मी तुम्हाला पुरी भाजी सर्व करून दाखवते. तयार आहे उकड बटाटा शिमला मिरची भाजी आणि पुरी, एक नंबर. तुम्ही पण असं एकदा करून बघा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.